मिशन आपुलकी उपक्रमांतर्गत तसेच गुरुपौर्णिमेला देवगडचे श्रद्धास्थान आदरणीय भास्करगिरी महाराज यांनी गुरुपौर्णिमेच्या कीर्तनामध्ये सांगितलं की या ठिकाणी हारतुरे भरपूर आणताय, पण रोज 10 कपडे घातले, 10 ड्रेस घातले तरी ते पूर्ण उरतील इतके कपडे या ठिकाणी आलेले आहेत। तर आपण आपल्या गावच्या गरजवंत विद्यार्थ्यांना, जिल्हा परिषद शाळांना क्रीडांगणासाठी आपण मदत करावी असं आव्हान त्यांनी केलं होतं। आणि या आव्हानाला प्रतिसाद देत ठाणे येथील दानशूर व्यक्तिमत्व सन्माननीय श्री राजेंद्र परमसागर यांनी या आमच्या विद्यार्थ्यांना जवळपास 3000 रुपयांचं शैक्षणिक साहित्य दिलेलं होतं। आदरणीय श्री राजेंद्र परमसागरजी, मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आपण या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास कुठेतरी सुखकर केलेला आहे। आपण आपल्या कर्तृत्वाची, आपण आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून एक समाजाला, गरजवंत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाला ही जी मदत केलेली आहे ती नक्कीच सत्कारणी आहे, सत्पात्री आहे। आपलं शाळेच्या वतीने, या विद्यार्थ्यांच्या वतीने, माझ्या वतीने आपलं मनपूर्वक धन्यवाद। मी आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका सन्माननीय सावंत मॅडम, त्याचबरोबर उपमुख्याध्यापिका लोंढे मॅडम यांना मी विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या विद्यार्थ्यांना या शैक्षणिक साहित्याचं किसी की मुस्कुराहटों पे हो निसार, किसी का दर्द मिल सके तो ले उधार, किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार, जीना इसी का नाम है। किसी की मुस्कुराहटों पे हो निसार, किसी का दर्द मिल सके तो ले उधार, किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार, जीना इसी का नाम है। आपण आमच्या या गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांची गरज ओळखून भावी पिढीच्या जीवनासाठी खरं तर शैक्षणिक मदत ही अतिशय गरजेची आहे। आपल्याला अनेकांना अनेक इच्छा असतात की आपण इतरांना मदत करावी किंवा देवाच्या ठिकाणी दानधर्म करावा, भोजन दान करावं। माणसाच्या जीवनामध्ये दानाला अतिशय महत्त्व आहे आणि ते दान चांगल्या व्यक्तीपर्यंतही पोहोचणं तेही तेवढंच गरजेचं आहे। आपण आपल्या कमाईच्या पैशातून, स्वतःच्या घामाच्या पैशातून, प्रामाणिकपणे केलेल्या नोकरीच्या पैशातून ही मदत यांना दिलेली आहे। खरंच खूपच पुण्याचं काम केलेलं आहे। भारत देशामध्ये दानधर्माला खूप महत्त्व आहेच, परंतु ते कुणाला दिलं जातं हेही तेवढंच महत्त्वाचं आहे। आणि म्हणून आजच्या या भावी विद्यार्थ्यांना आपण जी मदत केलेली आहे, शैक्षणिक रूपी, साहित्य रूपी जी मदत केलेली आहे, भविष्याच्या दृष्टिकोनातून त्यांचा जीवनाचा पाया याच्यावर उभा राहणार आहे आणि त्यांना एक शिक्षण घेण्याची प्रेरणा मिळणार आहे। अनेक हुशार विद्यार्थी असतात, परंतु आई वडील अशिक्षित आहेत, अडाणी आहेत, अंधश्रद्धेमध्ये, रूढी परंपरेमध्ये रुतलेले आहेत आणि व्यसनाधीन आहेत आणि त्याच्यामुळे ह्या मुलं शिक्षणापासून वंचित राहतात। मुलांचा याच्यामध्ये काही दोष नसतो, परंतु आपल्यासारख्या दानदात्यांनी जर पुढे येऊन अशा मुलांची मदत केली तर निश्चितच भविष्यात हे विद्यार्थी आपल्या पायावर उभं राहू शकतील आणि त्यांचा जीवनाचा प्रवास सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा होईल। आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांची अडचण ओळखून आमचे सहकारी आठरे सर यांच्या शब्दाला आपण मान दिलात आणि मोठ्या मनानं आपण आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ही मदत पाठवली, त्याबद्दल मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भालगावच्या वतीनं आणि मुख्याध्यापकांच्या वतीनं आपले हार्दिक अभिनंदन करते। खूप खूप धन्यवाद देते। नमस्कार।